आता आज आलेल्या मी ह्या ओळीला नजर फिरवली आणि आमच्या आवटे बापूंची आठवण मला झाली. आवटे बापू म्हटलं की खरं तर माझं आता हृदय भरून आलंय. मी फक्त खडीवरल्या माधव बापूंचा नातू नाही, सुशीला माधव लाड यांचा नातू नाही, तर तुम्हा सगळ्यांचा नातू आहे, तुम्हा सगळ्यांचा मुलगा आहे, तुम्हा सगळ्यांचा भाऊ आहे. असं असताना एक प्रसंग मला आठवला याच मंदिरासमोरचा. मी 11वीला शाळेत असताना सायकलवरून यायचं. आमचं घर इथून 4 किलोमीटर राहण्यात आहे. सायकलवरून यायचं. सकाळी 7:30ला आमचा क्लास भरला आणि नंतर सुटून घरी जाईपर्यंत 12:30 पर्यंत आम्हाला व्हायचे. मग जाताना चालत आवटे बापू जर मला कधी रस्त्यात दिसले तर मुद्दा म्हणून माझ्या खिशात 10-20 रुपये टाकायचे. असू दे, भूक लागली असेल, सकाळी लवकर आलायचं. हे जे प्रेम या कुंडलच्या मातीने मला दिलं आणि त्यानंतरची ही आजपर्यंतची अखंड परंपरा. आता सगळ्यांची नावं येणं शक्य नाही, पण कुंडलची माती म्हटलं तर अगदी तुम्ही गोगावचं रेल्वे स्टेशन सोडल्यापासून ते पणूस बांबुड्यापर्यंत जाईपर्यंत ही सगळी कुंडलची पांढरी आहे. त्या पांढरीनं आजपर्यंत जे प्रेम दिले तेच प्रेम यापुढे सदैव राहू दे. आणि ज्ञानेश्वरांनी या ठिकाणी मी प्रार्थना करतो की आपल्या सगळ्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभू दे. तुम्ही जे मनात असेल तुमच्या ती सगळी स्वप्न इच्छा पूर्ण होऊ देत. आणि असंच आपल्याकडनं पांडुरंगाची या ठिकाणी सेवा आणि नामस्मरण होत राहू दे, एवढं मी सदिच्छा देतो आणि अगदी रजा घेतो. आणि जाता जाता सगळ्यांना तुम्ही सांगत राहा की सगळे म्हणतील की हा कोण कुठून आला आणि काय बोलून गेला आणि का बोलून गेला, तर आपलं नातं काय हे सांगायला विसरू नका की आमचा नातू आला होता. आणि दुसऱ्या भाषेत सांगायचं म्हणलं तर एवढंच सांगा की तुमचं आमचं नातं काय. जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय.